श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वे? तर आज आपण जाणार आहोत झाडे वगैरे घ्यायला किंवा केंद्रामध्ये बघू आता कसं कसं काय होतं ते. तर घरातून निघताना खूप उशीरच झाला होता, अंधार पडलेला होता. नर्सरीत गेलो तर तिथे खूप छान छान प्रकारचे गुलाबाचे, मोगऱ्याचे वगैरे झाडं होते. काही इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांट. तर ठरवत होते कसं काय घ्यायचं. ते झाडं बघून तर खूपच असं वाटत होतं का हे घेऊ का ते घेऊ. मला इनडोअर प्लांट पण घ्यायचे होते, त्यामुळं ते कोणते काय मी त्यांना विचारत होते. एवढे फुलांचे झाड बघून तर खूपच कन्फ्यूज झाले. त्यात शिवाचं पण चालू होतं, मम्मी हे घे ते घे. म्हटले बघू. समर्थला म्हटलं काढ जरा व्हिडिओ, तर तो मोबाईलच नुसता फिरवत बसला. काहीच व्यवस्थित काढलीच नाही त्याने. माझं तर खूप वेळ कन्फ्युजनच चालू होतं, मी काय घेऊ एवढे झाडं बघून. मग त्यामध्ये मी एक इनडोअर प्लांट घेतला आणि काही गुलाबाचं, मोगऱ्याचं आणि गवती चहा घेतला. मग त्यानंतर केंद्रात गेलो. श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्यवस्थित दर्शन घेतले. खूप वेळ आम्ही केंद्रात बसलो, पण शिवा तर खेळतच होता. केंद्रात गेले की मनाला एकदम प्रसन्न वाटतं. त्यानंतर हे झाडं मी आणले आणि त्याच्या 2-3 दिवसांनी लावले, तर ते सावलीतच ठेवले गेले होते. त्यामुळे त्यांना ऊन नाही भेटलं तर पानं थोडे पिवळे पडत होते. मग घेतले पटकन लावायला. तर त्या मी अशा वेगळ्या कुंड्या आणलेल्या होत्या, तर त्यात पण कन्फ्यूज झाले का एक लावू का 2 लावू झाडे. मग ठरवलं का दोन्ही साईडला 2 झाडं लावते, त्यामुळे झाडं पण व्यवस्थित बसतील सर्व. आणि ऑनलाईन काही कुंड्या ऑर्डर केल्या होत्या, पण त्या आल्याच नाही. झाडं पण पिवळे पडत चाललेले होते, त्यामुळं म्हटलं आता जे आहे त्यातच लावून घेऊ. तर झाडं लावता लावता इतका पसारा झाला. आणि शिवा समर्थ तर झोपलेलेच होते, नाहीतर त्यांची तर खूप मदत झाली असती. एक मोगऱ्याचा आणि एक गुलाबी कलरच्या गुलाबाचं झाड, हे दोन्ही मी एका कुंडीत लावले. झाडं आणायला गेलं की तिथं काही सुचत नव्हतं. घरी आल्यावर तिथं तर खूप कन्फ्यूज होत होते. आणि घरी आल्यावर परत वाटलं की ते पण घ्यायला पाहिजे होतं, ते पण घ्यायला पाहिजे होतं. म्हटलं जाऊ दे, आता नेक्स्ट टाईम गेले का परत घेईल. तर हे गॅलरीमध्ये पण जास्त ऊन नाही आहेत, त्यामुळेच ते थोडे पिवळे पडत चालले होते. 3-4 दिवस राहिले ते सावलीमध्ये. आता ते ॲडजस्ट करावं लागेल. जिथे ऊन आहे तर तिथेच ठेवावं लागेल. मी मागे पण मोगऱ्याचं झाड वगैरे लावलेलं होतं, पण मी 8-10 दिवस गावाला गेले तर पाणी टाकायला कोणी नव्हतं. मग ते सर्व झाडं सुकून गेले. मग त्यानंतर आता गावाला गेले की माझ्या फ्रेंडला सांगते का तू पाणी देत जाय 2-3 दिवसांनी तरी. मग ती देते, त्यामुळे मी अजून झाडं आणले. ह्या कुंड्यांची पण क्वालिटी चांगली वाटली. तर बोलले त्या ग्रिलमध्ये, गॅलरीला ग्रिल आहे ना, तर म्हटले त्यामध्ये ह्या ठेवता पण येतील व्यवस्थित. नेक्स्ट टाईम बघू म्हटले, जर व्यवस्थित त्यामध्ये पण झाडं आले तर मी अजून 2-3 घेऊन येईल. मी मागच्या वेळेस काय केलं होतं, असं ते स्क्रूड्रायव्हरनी त्याचे ते होल आहे ना, ते मी मोकळेच केले नव्हते, तर ते पाणीच जात नव्हतं. मग ह्यावेळेस पहिले मी ते स्क्रूड्रायव्हरनी ते होल व्यवस्थित मोकळे करून घेतले आणि मग झाडं लावून घेतले. मला आहेत ना झाडं लावायला खूपच आवडतात. आता मी हळूहळू करून खूप झाडं लावणार आहे. बघू, बोलले तर आहे.
या प्रकारे मी झाडं लावून घेतच होते, तर शिवा उठून आलेला आहे. त्याचं चाललं, मम्मी मी तुला मदत करू का, काय करू. शिवा बोलत होता की तू एवढा पसारा केला, तुलाच एवढा पसारा आवरायला लागेल. म्हटले ठीक आहे, तर काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही थोडं करावं लागतं. मुलांना तर काय माती दिसली की लगेच खेळणं सुरू. एकदम येऊन बसला कॅमेरासमोरच. म्हटले ठीक आहे, तू पण आता मला मदत कर. त्याचे इतके प्रश्न सुरू होताना, माती कुठून आणली, मग आता याच्यात लावायचं का. म्हटले ठीक आहे. तो विचारत होता की त्या 2 कुंड्या लावल्या ना मी, त्या पण मला लावायच्या होत्या. म्हटले ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम परत अजून आणणार आहे ना, मग तू मला जास्त मदत कर. त्याचे तर इतके प्रश्न असतात ना, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचा आवाज वगैरे तुम्हाला दाखवेलच. गवती चहा आहे ना, मला चहामध्ये खूप आवडतो. ब्लॅक टीमध्ये गवती चहा, आणि पावसाळ्यामध्ये तर फारच छान. त्यामुळे मी म्हटले कधी झाडच घेऊन टाकू, डायरेक्ट बाजारात भेटतो किंवा नाही. झाडं असलं की कधी एक छोटंसं पान जरी तोडून टाकलं तरी कधी पण म्हणजे मिळू शकतो असं. इथं शिवाची मदत चालली मला. शिवाचं चाललं होतं मी मदत करतो, म्हटले मग उचल ती कुंडी. ती एवढी जड होती का, त्याला जास्त हलवत पण नव्हते. मग ठीक आहे म्हटले, आवरलं सर्व. आणि हे मी जे पहिलं मनी प्लांट लावलेलं होतं, हे फक्त 2च पानांचं होतं, तर ते आता चांगलं फुटलेलं आहे. ही तुळस लावलेली होती, आणि हे आत्ता जस्ट लावलेलं गवतीच्या, आणि हे 2 कुंड्या, तर ते थोडे उन्हात ठेवलेले होते. म्हटलं पाणी टाकून घेऊ त्यांना थोडं थोडं. झाडांना जर ऊन असलं तर एकदम छान फुटतात, पण आता ते 3-4 दिवस मी जरा सावलीतच ठेवलेले होते आणल्यापासून, त्यामुळे ते जरा सुकले होते. हे मी आबोलीचे झाडं लावलेले होते, आणि नागवेली, हे मला पूजेसाठी पानं लागतात ना, मग त्याचा पण मी वेल लावलेला होता, आणि कोरफड. हे आमच्या गॅलरीच्या बाहेरचा व्ह्यू आहे. खूप छान वाटतं पावसाळ्यामध्येही, आणि एकदम मोकळं आणि एकदम नॅचरल वातावरण आहे इकडे. तर अशा प्रकारे मी हे 4-5 झाडं लावलेले आहे, आणि अजून तर मला आणायचेच आहे. ते मी तुम्हाला जसं आणलं तसं दाखवत राहील. तर अशा प्रकारे मी हे झाडे लावलेले आहे. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की सांगा, आणि चारूज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट्स करा. थँक्यू.